नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिवेताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3च्या माध्यमातून प्रेफरन्स देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत आणि या भरतीच्या माध्यमातून त्यांचं शिक्षक भरतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते तयारीत आहेत. एकंदरीत आपण जर विचार केला तर प्रेफरन्स नक्की कसे द्यायला पाहिजे या संदर्भात बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स जो मी व्हिडिओ तुमच्यासाठी वेगवेगळे दिले होते की 1 ते 5 ला प्रेफरन्स कसे द्यायचे, 6 ते 8 ला प्रेफरन्स कसे द्यायचे, 9 ते 12च्या गटाला प्रेफरन्स कसे द्यायचे, या संपूर्ण व्हिडिओ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिले आणि तुमच्या बऱ्याचशा कमेंटला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला. परंतु काही मुद्दे असे होते की ज्या मुद्द्यांना डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट करून सांगणार आहे की प्रेफरन्स देण्याचा क्रम कसा असायला पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं तर एकूण 7 ते 8 गटांमध्ये तुम्हाला हे प्रेफरन्स द्यायचे आहेत. सर्वांना माहित असेल एकंदरीत 1 ते 5 चा एक सेपरेट गट असणार आहे. जे उमेदवार पदवीधर उमेदवार आहेत ते 1 ते 8 किंवा ज्यांचं 11वी 12वी झालं 1 ते 8 सुद्धा गट आपल्याला पाहायला मिळेल. 6 ते 8 चा गट असेल ज्यांचा टीईटी पेपर 2 पास आहे, सीटीईटी पेपर 2 पास आहे, ते फक्त 6 ते 8 ला असतील. 1 ते 10 चे उमेदवार देखील पाहायला मिळतील जे की 1 ते 10च्या वर्गासाठी असतील. काही उमेदवार जे टीईटी पण नाहीत आणि सीटीईटी पण नाहीत ते फक्त आणि फक्त 9वी 10वीच्या वर्गाला असतील. आणि जे उमेदवार म्हणजे इथे पदवीचे उमेदवार आहेत आणि जे पदव्युत्तर पदवी ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते उमेदवार अगदी आपण जर पाहिलं तर 11वी 12वीला तर असतातच, परंतु त्यांचं जर टीईटी सीटीईटी क्लिअर जर असेल तर ते 1 ते 12ला देखील त्या ठिकाणी पात्र असणार आहेत. आता राहतो मुद्दा ज्यांचं फक्त पीजी आहे, टीईटी नाही, सीटीईटी नाही आणि जे फक्त आणि फक्त 11वी 12वीच्या जागेसाठी पात्र आहेत, याच्यामध्ये मॅक्सिमम कॉमर्सचे बांधव आपल्याला पाहायला मिळतात. आता एकंदरीत या सर्वांसाठी प्रेफरन्स नक्की कसे द्यायचे असतात हाच मोठा प्रश्न तुमच्या मनाला पडलेला आहे. एकंदरीत विचार जर केला तर एखाद्या उमेदवाराला 170 गुण आहेत, लक्षात घ्या. आणि तो 170 वाला उमेदवार सुद्धा जर त्याने पहिले प्रेफरन्स 1 ते 5 ला दिला, तो टीईटी सीटीईटीचा पेपर क्लिअर केलाय, परंतु प्रेफरन्स देताना त्याने पहिला प्रेफरन्स त्याच्याकडून चुकून जर त्या ठिकाणी 1 ते 5 ला त्याने दिला, कारण की बऱ्याच माझ्या भगिनींनी त्या ठिकाणी कमेंट केल्या होत्या. खरं तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला बॅचवाल्यांनी पहिल्यांदा 1 ते 5 ला प्रेफरन्स द्यायला सांगितलाय, त्यानंतर 6 ते 8 आणि मग वरच्या वर्गाला द्यायला सांगितलंय. पण इथे थोडंसं एक लॉजिक तुम्हाला समजून घ्यायचंय भगिनींनो, माझ्या भावांनो. एखाद्याला एक इन केस 170 मार्क्स आहेत आणि एक लक्षात ठेवा, इथे या भरतीमध्ये फेज 2 सारखं काही चालणार नाही. फेज 2 चा विचार जर केला तर त्या ठिकाणी एखादा उमेदवार 1 ते 5च्या गटासाठी जर पात्र असेल तर तो उमेदवार त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या आधारे येणाऱ्या नवीन फेजमध्ये किंवा नवीन जाहिरातीमध्ये तो त्या ठिकाणी वरच्या वर्गाला जाऊ शकत होता. म्हणजे तो जर खालच्या वर्गाला असेल तर तो कन्व्हर्टेड मध्ये त्याला वरची सुद्धा जागा जर मिळाली तर जाऊ शकत होता. सेकंड फेज मध्ये त्याला वरच्या वर्गाला जाता येत होतं, म्हणजे त्याला खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावरती जाता येत होतं. परंतु आता तसं होणार नाही. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला प्रेफरन्स कसे द्यायचे हे मी या ठिकाणी सांगतो. जे उमेदवार 1 ते 12वी ज्यांची 12वी पर्यंत एज्युकेशन आहे त्यांनी प्रेफरन्स देताना लक्षात ठेवा, प्रेफरन्स तुम्हाला अगदी मी तर पुन्हा एकदा सांगतो विदाऊट इंटरव्ह्यूचे तुम्हाला 100 प्रेफरन्स आहेत, सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रेफरन्स आहेत. एवढे प्रेफरन्स काही जणांच्या मनामध्ये अशी भीती आहे की हे प्रेफरन्स तर माझ्यासाठी खूप कमी आहे. कमी नाहीत,
जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर 100% तुम्हाला मी आताच सांगतो, तुम्हाला या 50 प्रेफरन्सची सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला 100 प्रेफरन्स मधल्या एवढ्या 100व्या प्रेफरन्स पर्यंत जायची सुद्धा गरज नाही. पहिल्या काही ठराविक प्रेफरन्स मध्येच तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, एवढं मी ठाम सांगतो. आता याच्यामध्ये सेफ स्कोर काय आहे असं सुद्धा बऱ्याच उमेदवारांकडून विचारलं जात आहे. आता सेफ स्कोर जर पाहिलं तर अगदी 80 पासून तर 140 पर्यंत जर पाहिलं तर ते उमेदवार थोडेसे विचार करतायत की आमचं सिलेक्शन होईल का. आणि जे उमेदवार 140च्या वरती आहेत त्यांना फिक्स माहिती आहे की आपलं काम कुठेतरी होणार आहेच. मग एक म्हणजे साधारणतः आपण जर पाहिलं तर एक 100च्या खालचे उमेदवार 80, 90, 100 अगदी त्यांना माहिती आहे, किंवा अगदी परत 1 पासून तुम्हाला मी एक मागच्या वर्षीचं मेरिट दाखवलं. अंश कालेचा उमेदवार होता, 20 गुणांना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यासोबत 2 इंटरव्ह्यूला अगदी पहा बरं का, 16 गुणांचा उमेदवार देखील सिलेक्ट झालेला होता विथ इंटरव्ह्यूच्या फेजसाठी. लक्षात घ्या, म्हणजे अगदी कमी मार्क्स जरी असले तरीही तुम्ही स्वतःला कमी समजायचं नाही. लक्षात घ्या, कुठेही कोणाचं लक त्या ठिकाणी लागू शकतं. आता राहिला मुद्दा की इथे सर मग आम्ही काय करायचं, कसे प्रेफरन्स द्यायचे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला तेच सांगतो मी, 100 आणि 50 तुमच्याकडे तेवढे प्रेफरन्स आहे. तुम्ही विचार असा करायचा आहे की या 100 मधले, समजा तुम्हाला 100 प्रेफरन्स द्यायचे, तर 100 मधले काही ठराविक प्रेफरन्स, असं काही नाहीये. तुम्ही एखाद्या जिल्हा परिषदेला, एक्झाम्पल पुणे जिल्हा परिषदेला तुम्ही 100वा नंबर दिला, पहा बरं का मी एक्झाम्पल सांगतोय. जर तुम्ही पुणे जिल्हा परिषदेला 100वा नंबर दिला आणि तुमचं मेरिट जर 100व्या स्थानावरती बसत असेल, तर असं काही नाही की तुम्हाला त्या ठिकाणी पुण्याची जागा मिळणार नाही, किंवा लेट मिळेल, किंवा इतरांपेक्षा लेट मिळेल, असं काही नाही. तुमचं मेरिट, तुमचा प्रेफरन्स जरी 100वा असला, तुमचं मेरिट जर त्या 100व्या प्रेफरन्सला बसत असेल तर तुमची निवड त्या प्रेफरन्सला होणार आहे. बरोबर की नाही. मग एक लक्षात ठेवा, प्रेफरन्स देताना नेहमी माझं वाक्य लक्षात ठेवा, हायर टू लोवरच प्रेफरन्स द्या, असं मी तुम्हाला या ठिकाणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सांगतो. प्रेफरन्स देताना हायर टू लोवरच द्या. कारण की तुमच्या नशिबात जर हायरचे वर्ग असतील तर भविष्यात तुम्हाला परत असं वाटायला नको, माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे वरच्या वर्गांचं असताना मी पहिले प्रेफरन्स खालचे दिले आणि माझी निवड खालीच होऊन गेली, पण माझं इच्छा होती की वरच्या वर्गांना जायचे. त्याचं कारण सांगतो. हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या तर आहेतच, पण यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1 ते 5चा तुम्हाला त्या ठिकाणी आपण मुद्दा येतो, परत आपल्या आर्थिकचा येतो, तुमच्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुमच्या सॅलरीचा विषय येतो. आपल्याला माहितीये 11 ते 12 या गटासाठी अगदी S16 पे स्केल तुम्हाला माहिती मिळतो. त्यानंतर 9वी 10वीला जर पाहिलं तर S14 आहे. त्यानंतर 1 ते 5चा विचार केला तर S10 आहे यांना पे स्केल. आणि सध्या काही म्हणजे साधारणतः एक 35% उमेदवार आपण धरूया, त्यांना सुद्धा हा S14 असतो. पण सध्या अजून S10 या ठिकाणी बऱ्याच जणांना, उर्वरित शिक्षकांना त्या ठिकाणी देण्यात येतो. म्हणजे साधारणतः जसे पदोन्नती होईल त्यांना हा मिळतोय. आणि जवळपास भविष्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, 6 ते 8च्या गटाला देखील S14 लागू होणार आहे. त्या संदर्भातल्या हालचाली देखील आपल्याला चालू झाल्याचं पाहायला मिळतंय. आता मुद्दा येतो की सर मग आम्हाला जर मार्क्स खूप जास्त नसतील, मीडियम मार्क्स असतील, मग आम्ही प्रेफरन्स आधी कशाला द्यायचा. तर मी माझ्या भावांना, माझ्या बहिणींना असे सांगेल की त्या ठिकाणी जरी तुमचे मार्क्स कमी असले तरीही काही प्रेफरन्स, काही संस्थांना असे प्रेफरन्स द्या की तुम्हाला वरतून खाली उतरता आलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय ना की खालच्या वर्गांच्या जागा जास्त आहेत, तुम्ही त्यांचे जास्त प्रेफरन्स द्या. मी म्हणत नाही की कमी द्या, पण काही ठराविक प्रेफरन्स, मला काय म्हणायचंय, काही ठराविक प्रेफरन्स तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या हायर लेवल पासून चालू करायचे आहे. त्या संदर्भातलं मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स आपल्या या चॅनेलवरती करेल
की 1 ते 5च्या उमेदवारांनी कसं प्रेफरन्स द्यायचे. ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलाय. 6 ते 8च्या उमेदवारांनी तुमच्या क्वालिफिकेशन नुसार कसं द्यायचंय आणि 9वी 10वी आणि 11वी 12वीने कसं द्यायचंय. कारण की या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजूनच प्रेफरन्स द्यायचे असतात. आणि हे प्रेफरन्स मी सांगतोय म्हणून तुम्ही नाही द्यायचे, कोणी अदर व्यक्ती सांगतोय म्हणून नाही तुम्हाला द्यायचे, तर तुमच्या मनाला स्वतःला विचारून तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. कदाचित या वरच्या वर्गांसाठी तुमच्या जवळच्या संस्था देखील असतील. लक्षात ठेवा, असं नाही की फक्त तुम्ही समजा 11वी 12वीला 9 ते 12च्या गटाला पात्र आहात, म्हणजे 9 ते 12वीला तुम्ही पात्र आहात, मग 9 ते 12च्या गटासाठी आपण जर विचार केला की तुम्ही पहिले 11वी 12वीलाच द्यायच्या का सगळ्या जागा, असं काही नाही. तुम्हाला जर वाटलं की 11वी 12वीच्या काही जागा द्या. आता माझं स्वतःच उदाहरण तुम्हाला सांगतो. मला जवळपास 546 संस्था आलेल्या होत्या विथ इंटरव्ह्यू मध्ये. पहा, लक्षात घ्या. तर 546 मध्ये मी माझ्या ज्या पहिल्या टॉप 10 संस्था निवडलेल्या होत्या त्यामध्ये फक्त 11वी 12वी घेतल्या नाहीत. मी माझ्या टॉप 50 ज्या संस्था होत्या, ज्या इथे तुमच्या समोर दिसत असतील, त्या टॉप 50 संस्थांमध्ये जवळपास 20 ते 25 संस्था या 9वी 10वीच्या सुद्धा मी दिलेल्या होत्या. माझ्या जवळ असणाऱ्या संस्था होत्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, असं काही नाही की तुम्हाला 11वी 12वीलाच जायचंय. तर पुणे जिल्ह्यातल्या काही संस्था, मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या काही वरती संस्था दिल्या, त्यानंतर 9वी 10वीच्या दिल्या आणि मग पुन्हा 11वी 12वीच्या दिल्या. आणि मी एक असा विचार केला होता जो की तुम्ही सुद्धा करू शकता. जर तुम्हाला वरच्या वर्गाला जायचंय ना, मग मी कुठेही निवड होऊ द्या, तुमची जायची तयारी पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी पुण्याचा आहे, पण मी विदाऊट इंटरव्ह्यूचे आम्हाला मोजके 20च प्रेफरन्स आलेले होते. तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करतो, 9वी 10वीच्या कॅन्डिडेटला काही जास्त प्रेफरन्स येणार नाहीत. 9वी ते 12वीच्या कॅन्डिडेटनी बिनधास्त राहा. तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या आहे तेवढ्याच पात्रतेनुसार साधारणतः विथचे जर पाहिले तर थोडे जास्त प्रेफरन्स येतील, पण विदाऊटचे तुम्हाला मोजकेच 20, 25, 30, 40, 50 प्रेफरन्स येतील. लईत लई 100 म्हणजे तुम्हाला 50 असे ब्लँक राहतील तुमचे. एवढी काळजी तुम्ही करू नका. म्हणजे तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला टेन्शन कुठे घ्यायचंय, विथ इंटरव्ह्यू मध्ये प्रेफरन्स चांगले द्यायचे. तर मी जे प्रेफरन्स दिले होते त्याच्यामध्ये मी 9वी 10वीचे सुद्धा प्रेफरन्स दिलेले होते, हे मला सांगायचे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजेच अप टू 1 म्हणजे 1 ते 12चे जे आहेत, 12वी पर्यंत जे आहेत, म्हणजे 12वी ज्यांचं क्वालिफिकेशन झालंय त्यांनी पहिल्यांदा 1 ते 8ला प्रेफरन्स द्यायचे. त्यातल्या त्यात 1 ते 8 मध्ये 6 ते 8ला आधी आणि नंतर मग 1 ते 5ला प्रेफरन्स द्या. त्यानंतर पीजी ज्यांचं पदवी झालेलं आहे, पदवी, तर पदवीचे जे ग्रॅज्युएशनचे उमेदवार म्हणूया आपण त्यांना, ग्रॅज्युएशनचे, आणि हे पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहेत. ग्रॅज्युएशनचे जे उमेदवार आहेत त्यांनी आधी 9वी 10वीला प्रेफरन्स द्या आणि नंतर तुमचं टीईटी, सीईटी किंवा अदर काही तुमच्या एक्झाम ज्या आहेत, टीईटी सीईटी मध्ये तुम्ही पात्र आहात, तर मग तुम्ही 6 ते 8ला द्या आधी आणि नंतर 1 ते 5ला द्या. त्यानंतर पीजी ज्यांचं झालंय पदव्युत्तर पदवी, त्यांनी पहिल्यांदा 11वी 12वीला काही प्रेफरन्स द्या, 9वी 10वीला द्या. आणि मग वाटलंच तुम्हाला असं वाटतंय की मला झेडपीला जास्त जागा आहेत, तिथे होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर त्यांनी मग 6 ते 8ला द्या आणि मग 1 ते 5ला प्रेफरन्स द्या. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना तुम्हाला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, तुमची 90 पॉईंट किंवा 90+ तुमची निवड ही या फॅक्टरवरती होणार आहे. तुम्ही जो लकचा पॉइंट मांडत आहात, मी इकडे प्रेफरन्स दिल्यावरती माझी निवड नाही होणार, मी चुकीचे प्रेफरन्स दिल्यावरती निवड नाही होणार, तिथे फक्त 10% चान्स आहे. तुमची खरी निवड ही तुमच्या या गोष्टीवरती होणार आहे. मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो, तुमचे टेटचे मार्क्स मॅटर करतात, 100% करतात. तुमची मेन निवड ही याच्यावरती सुद्धा होणार आहे. असं काही नाही, तुम्हाला बऱ्याच जणांना घाबरवलं गेलंय, तुम्ही घाबरले गेलेत. काही जणांना असं सांगितलंय तुम्हाला 180 मार्क्स आहेत, 190 मार्क्स आहेत. जाहिरात करण्यासाठी कदाचित हे बोलणं योग्य असेल त्यांच्यासाठी, पण तुमच्यासाठी सांगतो की 160, 170, 180 वाला उमेदवार कसा राहील या शिक्षक भरतीपासून दूर, हे मला तरी अजून कळलेलं नाही. त्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा, असं काही टेन्शन घेऊ नका की माझं 180 मार्क आहेत, मला 160 मार्क्स आहेत, 150 मार्क्स आहेत आणि माझी निवड नाही होणार, असं होणार नाही. तुम्हाला मी लिहून देतो,
तुमची निवड ही 100% होईल, 100% होईल याची मला खात्री आहे. जे 140+ कॅन्डिडेट आहेत, 140 मार्क्सवाले आहेत, त्यांनी तर निश्चिंत राहा, तुमची निवड ही पक्की आहे, पक्की असणार आहे. पहा, महत्वाचा भाग तुमची कॅटेगरी आणि कॅटेगरीच्या जागा. त्यानंतर मेन मुद्दा येतो समांतर आरक्षण. समांतर आरक्षणानुसार आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आहेच गट आहे, कुटुंब आहे. तुमचं गट कोणता आहे तो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुटुंबाचा विचार करूनच प्रेफरन्स द्यायचे. कुटुंबाचा असा विचार करायचा आहे की जर तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामध्ये जायची इच्छा नसेल किंवा जायचंच नाहीये तर कृपा करून तिथे प्रेफरन्स देऊ नका, ही माझी विनंती तुम्हाला असेल. प्रेफरन्स देताना पुन्हा एकदा मी वारंवार सांगतोय, हायर टू लोअरच जा. कारण की बांधवांनो, तुम्ही एकदा जर या भरतीतून बाहेर पडले तर तुम्हाला पुन्हा संधी नाही, तुम्ही वरच्या गटासाठी येणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणतोय जास्त नका देऊ वाटलंच तर, पण काही प्रमाणात वरच्या वर्गांचे प्रेफरन्स तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला जे आलेले प्रेफरन्स आहेत त्याच्यातले काही वरच्या वर्गांना प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. पण इन केस काही कॅन्डिडेट असे म्हणतील की सर माझ्या घराच्या शेजारची शाळा आहे आणि मला 6 ते 8 ला त्या शाळेमध्ये जायचंय, 9 ते 10 ची शाळा आहे, मला माझ्या घरा शेजारची शाळा आहे, माझ्या मेरिटनुसार मी तिथे बसू शकतो, तर मला तिथे आधी प्रेफरन्स द्यायचा देऊ शकतात. असं काही नाही. किंवा काही माझे बांधव असे देखील आहेत की मला GDP लाच काम करायचंय, मला बाकी संस्थेत जायचं नाहीये, मला कुठं विदाऊट इंटरव्ह्यूला असणाऱ्या संस्थेमध्ये सुद्धा काम करायचं नाहीये, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मनानुसार तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही लोअर टू हायर सुद्धा जाऊ शकता. म्हणजे तुमच्या मनात काहींच्या शंका येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला या विषयी काही अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी दिलेत, तर बिनधास्त तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पण विनंती एवढी असेल की एकदा निवड झाल्यावरती तुम्ही हा मुद्दा प्लीज डोक्यात ठेवा. एकदा निवड झाली की तुम्ही भरतीतून बाहेर पडणार आहात. तुम्ही त्या गटासाठी अगदी 1 ते 5 ला निवड झाली तर तुम्हाला 1 ते 5 लाच काम करायचंय. तुम्ही जर वरचे जरी तुमचं 11वी-12वीचं क्वालिफिकेशन असलं तरी तुम्हाला त्या गटाला विसरावं लागणार आहे. तुम्हाला 1 ते 5 लाच तुमची निवड झाली तर तिथेच तुम्हाला तुमचं जॉईनिंग होणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक प्रेफरन्स द्या. कोणीही सांगतंय म्हणून, कसंही सांगतंय म्हणून, जसं की एका ताईने मला कमेंट केली होती की मला या बॅचवाल्यांनी माझे एवढे 135+ त्या भगिनीचा स्कोर होता आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आधी प्रेफरन्स 1 ते 5 लाच द्या, वरच्या गटांना देऊ नका. मी त्या भगिनीला असं सांगेन की तू पहिल्यांदा काय कर, वरचे प्रेफरन्स दे, वरतून खाली ये. तुझ्या नशिबात जर असेल तर तू वरच्या जागेसाठी पात्र होशील आणि तुला या सगळ्या गोष्टींमधून पुढे जाता येईल आणि हे तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी खूप खूप सर्वांना शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.